नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, बंदिस्त शेळीपालन असेल, बंदिस्त मेंढीपालन असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आज मी असाच एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाला असलेला अनिश्चित बाजार, त्याच्यामध्ये केला जाणारा राजकीय हस्तक्षेप, या गोष्टीमुळे बाजारभाव स्थिर नसल्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, यामुळे अनेक शेतकरी ग्रामीण भागातील शेळी पालनाकडे आणि मेंढी पालनाकडे वळताना दिसत आहेत. मटणाला असणारी वारंवार वाढत असलेली मागणी, सणवार उत्सवामध्ये मटण शौक यांची बकऱ्याला आणि बोकडाला असलेली पसंती, यामुळे ग्रामीण भागामध्ये सध्या शेळी पालन आणि मेंढी पालन हे आवडीचे व्यवसाय म्हणून पुढे येत आहेत. तर मित्रांनो, या बंदिस्त शेळी पालन आणि बंदिस्त मेंढी पालन करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये त्यांना होणारे आजार असतील, लसीकरण असतील, त्यांना लागणारं खाद्य असेल, त्यांचा आहार व्यवस्थापन असेल, चारा व्यवस्थापन असेल, त्यांची निगा कशी राखायची, गोठा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, आणि व्यवसायामध्ये नवीन असाल तर प्राण्यांची निवड कशी करायची, त्यांची वजन वाढ होण्याकरता आपण नेमकं कवाय व्यवस्थापनामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, आहारामध्ये ओला चारा असेल, सुका चारा असेल किंवा पूरक आहार म्हणून त्याकडून दिलं जाणारं जे पशुखाद्य आहे, या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळ्या विषयावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते तुम्ही बघू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय चर्चेसाठी जो घेतलाय की बंदिस्त शेळी पालन असेल किंवा बंदिस्त मेंढी पालन करत असाल, बोकड पालन करत असाल किंवा फक्त कोकरू पालन करत असाल, सणवार उत्सव यात्रा यासाठी जर तुम्ही छोटी पिल्ला आणून मोठी करून विकत असाल किंवा स्वतःचा मदर स्टॉक वाढवून या व्यवसायामध्ये करिअर करण्याची धारणा ठेवून या व्यवसायामध्ये पडत असाल, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. किंवा नेमका चारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि सुक्या चाऱ्याचं या व्यवसायामध्ये असणारं महत्व. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, माहितीपूर्ण होणार आहे. आवडला तर लाईक करा. इतर पशुपालक पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. मित्रांनो, आजच्या विषयाला अनुसरून आपण चारा व्यवस्थापना संदर्भामध्ये जर विचार केला तर शेळी असेल किंवा मेंढी असेल तर यांचं रूमिंग ही जवळ 4 कप्प्यामध्ये काम करताना दिसतं. म्हणून ते एकदम पटपट चारा खातात आणि नंतर शांतपणे बसून ते रवंत करतात आणि त्याची पचनक्रिया ही व्यवस्थित होते. आणि त्या पद्धतीने जर तुमचा आहार व्यवस्थापन चांगला असेल तर त्यांच्या वजन वाढीमध्ये आणि दुधासाठी जर तुम्ही शेळ्या किंवा गाई सांभाळणार असाल तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये आपल्याला फरक पडताना दिसतोय. त्यामुळं त्यांना त्यांच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी दूध उत्पादनाकरता असेल, शेळी आणि मेंढी असेल तर त्यांच्या मांस उत्पादनाकरता असेल, आपल्याला त्यांना संतुलित आहार देणं गरजेचं असतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे सुका चारा. सुक्या चाऱ्यामध्ये तुमच्या भागानुसार सुक्या चाऱ्याची जशी तुम्हाला उपलब्धता होईल तशी साठवण करण्याची हेच ते दिवस आहेत. पावसाच्या अगोदर वर्षभरासाठी आपल्याला लागणारा सुका चारा आता आपल्याला साठवून ठेवण्याची वेळ आहे. हरभरा काढणी चालू आहे. तुम्ही हरभऱ्याचा भुसा ठेवू शकता. तुमच्या भागामध्ये तुरीचं उत्पादन जास्त घेतलं जात असेल तर आपण तूर भुसा साठवण करून ठेवू शकतो. सोयाबीन काढणी बऱ्याच दिवसापूर्वी झालेली आहे, पण जर काही लोकांनी शक्य असेल तर सोयाबीन भुसा सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. परंतु सगळ्यात महत्वाचं आता वैरण म्हणजेच काय, कडबा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्वारी उत्पादन घेतल्यानंतर जो कडबा उरतो त्याला शाळू सुद्धा म्हटलं जातं काही भागामध्ये. तर तो जनावरांसाठी अतिशय पोषक असलेला आहार आहे. कॅल्शियम, पोटॅश, लोह, फॉस्फरस ह्या सगळ्या प्रकारच्या जे घटक आहेत हे या वैरणीच्या चाऱ्यामधून आपल्या प्राण्यांना मिळण्यास मदत होते. आणि आहारामध्ये सुक्या चाऱ्याचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40% आपल्याला जो सुका चारा लागतो तो वर्षभर साठवून करून आपल्याला ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा या वैरणीचा म्हणजे ह्या शाळूचा आपल्याला फार महत्वाची भूमिका या पशुपालनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण जनावरांच्या चाऱ्याचा जर विचार केला तर जवळपास 50 ते 60% आपल्याला हिरवा चारा लागतो. त्याच्यामधून आपण त्यांना जास्तीत जास्त चांगला चारा कसा देता येईल, त्याच्यामध्ये जास्त प्रोटीनयुक्त चारा कसा देता येईल, त्यामध्ये मका देत असाल, रेड नेपियर असेल, बुलेट नेपियर असेल किंवा सुपर नेपियर असेल, या पद्धतीचे हिरवे चारे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला मेथी घास त्यांच्यासाठी जर करता आला तर तो जरूर करा. मेथी घासामध्ये सगळ्यात जास्त हिरव्या चाऱ्यामध्ये प्रोटीन असतं.
हे प्राणी आवडीने खातात. शेळी असो, मेंढी असो किंवा इतर जनावर असेल, आवडीने खात असतात आणि जवळपास 20% जास्त प्रोटीन या मेथी घासामधून आपल्या प्राण्यांना देता येतं आणि पशुखाद्यावरचा खर्च सुद्धा आपल्याला कमी करता येतो. त्याचबरोबर सुका चारा आपल्या भागामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, याचा आपण साठवण करून ठेवू शकतो. आपल्या जनावरांच्या आहारामध्ये आपल्याला जवळपास 30 ते 40% आपल्याला सुका चारा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ओला चारा 50%, सुका चारा 50% अशी जर देण्याची जर आहार व्यवस्थापन असेल तर तुमच्या जनावरांना कधीच कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. ते प्रजनन क्षमतेसाठी असो, दूध उत्पादनासाठी असो किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या आहारामधून त्याचं पूर्ण पोषण होईल असं नाहीये. म्हणून आपल्याला त्यांना वरती पशुखाद्य द्यावं लागतं किंवा काही कडधान्य सुद्धा त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करावे लागतात. ते जवळपास ते आपल्याला 10% करावे लागतात. म्हणजे त्यांच्या वजनाच्या 1% पूरक आहार आपल्याला देणं गरजेचं असतं. जर प्राणी 30 किलोचा असेल तर आपल्याला 300 ग्रॅम पर्यंत त्याला रोजच्याच आहारामध्ये पशुखाद्य द्यावा लागेल. त्याचप्रमाणे ओला आणि सुका चारा हा आपल्याला जवळपास 2 ते 3 किलो आणि 1 ते 1.5 किलोच्या आसपास आपल्याला सुका चारा द्यावा लागेल. तर दिवसातून 4 ते 5 किलो जो आपण त्यांना चारा देणार आहोत त्यामध्ये आपल्याला 60% ओला चारा, 30% सुका चारा आणि 10% पूरक आहार अशा पद्धतीने जर आपलं व्यवस्थापन असेल तर आपल्याला नक्कीच या शेळी पालनामध्ये, मेंढी पालनामध्ये आपल्या प्राण्यांचे वजन वाढ याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होईल. आता जर आपण बाजार भावाचा जर विचार केला तर जवळपास 3500 रुपयाच्या आसपास आपल्याला पेंडी आपल्याला मिळत आहे. 5 ते 6 किलो वजनाची जर पेंडी असेल तर ती जवळपास आपल्याला 6 ते 7 रुपये किलो पर्यंत आपल्याला चारा पडतो. तूर भुसीचा जर विचार केला तर 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला तूर भुसा मिळतो. आणि हरभरा आणि सोयाबीनचा जर आपण विचार केला, जर आपण कोणत्या भागामध्ये खरेदी करत आहोत त्याप्रमाणे त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन नुसार आपल्याला या चारा उपलब्ध होऊ शकतो. पण तो पण जवळपास याच दरामध्ये आपल्याला खरेदी कोणताही असेल तर तो सुद्धा आपल्याला 7 ते 8 रुपये किलो पर्यंत जर मिळत असेल तर आपल्याला नक्कीच ओल्या चाऱ्यापेक्षा या चाऱ्यामधून आपल्या जनावरांना मिळणारा जो शुष्क चारा आहे, जे ड्राय मॅटर आहे ते नक्कीच जास्त असतं. जर आपण 10 किलो मका किंवा कडवळ ओला चारा म्हणून जर घालत असतो तर त्याच्यात जवळपास 5 ते 70% पाणीच असतं आणि शुष्क चारा म्हणून फक्त त्यांना 30% चारा मिळतो आणि सुक्या चाऱ्यामध्ये जवळपास 90 ते 95% पर्यंत हा शुष्क चारा असतो. मग थोडक्यात काय, जर 100 किलो जर तुम्ही चारा जनावरांना रोज टाकत असाल तर त्या ओल्या चाऱ्यामध्ये जवळपास 70% पाणी असतं, त्यांना फक्त 30 किलोच शुष्क चारा मिळतो. आणि जर तुम्ही 100 किलो सुका चारा टाकत असाल तर त्यातल्या जवळपास 90 किलो शुष्क चारा मिळतो. म्हणजे ओल्या चाऱ्याच्या जवळपास तिप्पट आपल्या जनावरांचं पोषण या सुक्या चाऱ्यामुळे होत असतं. त्याच्यामुळे सुक्या चाऱ्याचं महत्व हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. शेळी आणि मेंढीच्या व्यवसायामध्ये सुद्धा सुक्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहण्याकरता, वजनवाढ व्यवस्थित होण्याकरता, शरीराची झीज भरून काढण्याकरता सुका चारा हा नक्कीच योग्य भूमिका बजावत असतो. त्यामुळे सुका चारा आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवण्याची ही योग्य वेळ आहे. आपल्याजवळ किती प्राणी आहेत, वर्षभरामध्ये आपण किती प्राणी करणार आहोत त्याचं एक गणित आखा. दिवसाला आपल्याला 5 किलो चारा लागतो, त्यातले 2 किलो आपण कमीत कमी आपल्या जनावरांना सुका चारा देणं गरजेचं आहे. 2 ते 3 किलो जर चारा आपल्याला एका जनावराला जर सुका लागणार असेल तर आपल्याकडे 10 जनावर असेल तर आपल्याला रोजचा 30 किलो चारा लागणार आहे. त्याचा जर विचार केला तर वर्षभरामध्ये आपल्याला किती चारा लागणार आहे याचं गणित मांडून चाऱ्याची उपलब्धता करून ठेवणं गरजेचं आहे. सध्या आपल्याला तूर भुसा मिळू शकतो, आपल्याला कडबा मिळू शकतो, हरभरा भुसा सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे आता आपल्याला हा साठवून ठेवण्याची योग्य वेळ आहे. जर तुम्ही व्यवसायामध्ये नवीन पदार्पण करण्याची जर तुमची तयारी असेल, तुम्ही गोठ्याचं बांधकाम सुरू केलेलं असेल, प्राणी घेण्याची तुमची तयारी असेल, ओल्या चाऱ्याचं नियोजन तुम्ही केलं असेल तर त्याचबरोबर सुक्या चाऱ्याचं नियोजन सुद्धा करून ठेवा. सुका चारा घेऊन ठेवल्यानंतर आपल्याला वर्षभरामध्ये ऊन, वारा, पाऊस कधी आपल्याला काही कौटुंबिक कारणामुळे किंवा आजारपणामुळे जर शेतामध्ये जाता नाही आलं तर तुम्ही पूर्ण 1 ते 2 दिवस किंवा अगदी 8 दिवस म्हणलं तरी सुक्या चाऱ्यावरती आपण आपल्या प्राण्यांना ठेवलं तरी त्यांच्या वजनवाढीवरती परिणाम होत नाही. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सुका चारा जेवढा आपण जास्त देऊ त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी
नक्कीच आपल्याला मदत होईल. जर तुम्ही या व्यवसायामध्ये काम करू इच्छितात आणि हा तुमचा फार्म आणि तुमचा व्यवसाय तुम्हाला वाटत असेल चांगल्या पद्धतीने चालावा, तर तुम्ही सुका चारा तुमच्या फार्म मध्ये असलाच पाहिजे. मित्रांनो, या व्यवसायामध्ये नवीन काम करण्याची जर तुमची तयारी असेल तर सुक्या चाऱ्याचं महत्व समजून घ्या. जे प्राणी तुमच्या भागामध्ये पाळले जात आहेत त्यांचं निरीक्षण करा, त्याच जातीवरती काम करा, कमी गटामध्ये खरेदी करा. जर तुम्ही 10 पासून सुरुवात केली आणि वर्षभर त्याचं पूर्ण नियोजन केलं, वर्षभरामध्ये त्यांना कोणते आजार येतात, किती चारा लागतो, त्याच्या नोंदी ठेवल्या, तुमच्या डोळ्याला आणि तुमच्या अनुभवातून काही निरीक्षणाच्या नोंदी ठेवा आणि या नोंदीमधून तुम्हाला पूर्ण वर्षभराचा ताळेबंद लक्षात येईल. आणि या व्यवसायामध्ये खरंच आपण ऐकतोय, युट्यूबवर पाहतोय, मोठ्या यशोगाथा पाहिल्यानंतर आपल्याला ह्यात खरंच नफा वाटतोय आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपल्याकडे भांडवल आहे. म्हणून जर तुम्ही या व्यवसायामध्ये पडत असाल तर तुम्ही पुढे थांबा, स्वतःचा अनुभव वाढवा, काम करण्याची तुमची तयारी आहे का ते पहा. वर्षभर 10 मेंढ्या सांभाळल्यानंतर किंवा 10 शेळ्या सांभाळल्यानंतर तुम्हाला किती नफा मिळतोय, किती खर्च होतो याचा ताळेबंद पहा. सगळ्या स्वतःच्या निरीक्षणाच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यातून तुम्ही सगळं मूल्यमापन करा. आणि जर तुम्हाला हा व्यवसाय या खुणावत असेल, अजूनही तुम्हाला या व्यवसायामध्ये काही करण्याची इच्छा असेल आणि हा व्यवसाय यामध्येच आपल्याला करिअर करायचं असं वाटत असेल तर नक्की या व्यवसायाची सुरुवात करा. सुरुवात करताना मात्र योग्य प्राण्याची निवड, योग्य ठिकाणावरून खरेदी आणि या व्यवसायाचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि या व्यवसायातली बारकावे तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. या प्राण्यांना येणारे आजारपण असतील, लसीकरण असतील आणि त्याच्यावरती छोटेखानी उपचार आपल्याला स्वतः करता आले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा, स्वतःचा अनुभव वाढवा आणि मगच या व्यवसायामध्ये तुम्ही लार्ज स्केलवर काम करा. या संदर्भामध्ये जे आवश्यक असतील त्या पद्धतीचे सगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता चारा बद्दलचा आणि सुक्या चाऱ्याचं आपल्या जनावरांच्या आहारामध्ये असणारं महत्व याबद्दल आपण जो थोडक्यात व्हिडिओ बनवला तो तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.